जय श्री रुक्माणी कृष्णा. नमस्कार मंडळी. आजचा दिवस तुमच्यासाठी सुख, शांती आणि आनंदाने भरलेला जावो अशी मी भगवान श्री कृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो. चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 5 मे 2026 मंगळवार या दिवशी पवित्र अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे. प्रत्येक महिन्यात 2 वेळा चतुर्थी येते आणि या दोन्ही तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित असतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. आणि जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो. त्यामुळे त्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. अंगारकी चतुर्थीचे धार्मिक महत्त्व अत्यंत मोठे मानले जाते. ही चतुर्थी वर्षातून फक्त 2दाच येते. असे मानले जाते की या दिवशी जर मनोभावे काही उपाय केले तर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तसेच या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा करतात. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने बापांची कृपा प्राप्त होते आणि आयुष्यात सुख समृद्धी येते. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते, कारण ते आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करतात. विशेषतः संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेली पूजा लवकर फलदायी ठरते, कारण या दिवशी गणेश तत्व अत्यंत शक्तिशाली असते आणि नेहमीपेक्षा 1000 पट अधिक कार्यरत असते. म्हणूनच हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी व्रतासोबत काही विशेष उपाय देखील केले जातात. विशेषतः स्नानाला खूप महत्त्व दिले जाते. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट वस्तू टाकल्याने गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळते आणि जीवनातील अडचणी, संकटे आणि नकारात्मकता दूर होते. उद्या अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास केला नाही तरी चालेल, पण अंघोळीच्या पाण्यात एक खास वस्तू जरूर टाका. असे केल्याने शत्रूंचा नाश होतो, दरिद्रता दूर होते आणि कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतात. गणपती बाप्पांच्या कृपेने नकारात्मक शक्ती, पितृदोष, अडथळे, आजार आणि शत्रू यांचा प्रभाव कमी होतो. आता हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया. या दिवशी सकाळी लवकर उठून सर्वप्रथम गणपती बाप्पांना नमस्कार करा. त्यानंतर अंघोळीचे पाणी तयार करा. त्या पाण्यात सर्वात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे पंचगव्य. पंचगव्य हे गायीच्या 5 घटकांपासून तयार केलेले पवित्र मिश्रण आहे. दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण. हे एक आयुर्वेदिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते. जर घरच्या घरी तयार करणे शक्य नसेल तर पूजा साहित्याच्या दुकानातून ते सहज मिळते. हे पंचगव्य थोडेसे पाण्यात टाकून स्नान करायचे किंवा आधी अंगाला लावून नंतर स्वच्छ पाण्याने अंघोळ करायची. यासोबतच चिमूटभर काळे तीळ देखील पाण्यात टाका. गंगाजल असेल तर तेही घालू शकता, नसले तरी हरकत नाही. स्नान करताना ओम गण गणपतये नमः किंवा हर हर गंगे हा मंत्र म्हणावा. असे केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते. महिलांनी देखील या दिवशी केस धुवावेत आणि पूर्ण स्नान करावे. लहान मुलांनाही हे स्नान घालावे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत. गणपती बाप्पांची पूजा करावी. मूर्ती असेल तर अभिषेक करावा. फोटो असेल तर स्वच्छ पुसावा. तुपाचा आणि तेलाचा दिवा लावावा. धूप दीप करावा. 21 दुर्वा, गूळ खोबरे आणि मोदक अर्पण करावे. यानंतर व्रताचा संकल्प करावा. गणपती अथर्व शीर्ष म्हणावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. या दिवशी केलेली उपासना अत्यंत फलदायी मानली जाते. दिवसभर उपवास करून संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर व्रत सोडायचे असते. चंद्राला चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण करून तुपाचा दिवा दाखवावा. त्यानंतर गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवून व्रत पूर्ण करावे.
या दिवशी चंद्रदर्शन खूप महत्वाचे आहे. जर चंद्रपूजा केली नाही तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. या दिवशी चंद्र उगवण्याची वेळ सुमारे रात्री 10:14 आहे. स्थानानुसार थोडा फरक असू शकतो. अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने मंगळ दोष दूर होतो. विवाहातील अडथळे कमी होतात. आर्थिक आणि कौटुंबिक समस्या दूर होतात. बुद्धी वाढते. मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात यश प्राप्त होते. म्हणून शक्य असेल तर सर्वांनी हे व्रत अवश्य करावे. ही महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.